हॅलो फ्रेंड्स, आज आपण एमपीएससी अराजपत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या 2021च्या क्वेश्चन पेपर मध्ये सायन्स करूया. आपण याच्या अगोदर पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स सगळे केलेले आहे. सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, तुम्ही चेकआउट करा. आता आपण सायन्स करूया. याच्यानंतर मग आपण ना हे करू, जे आपले ॲप्टिट्यूड आणि मॅथ्स आहे ना ते पण आपण ट्रिक्स अँड टिप्सनी करू, कारण की ते ना कॅल्क्युलेशन करायला टाइम नसते. पण पहिले आता आपण हे सायन्स करू. ठीक आहे. 0.25 इलेक्ट्रिक व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे, आता इथे खूप दिलंय स्लो न्यूट्रॉन, एपिथेरन न्यूट्रॉन, फास्ट न्यूट्रॉन. तर याच्यामधलं मी नेहमी तुम्हाला काय सांगितलं, जर तुम्हाला माहिती नसेल किंवा क्वेश्चन डिफिकल्ट असेल, तुम्हाला काही माहिती नसेल तर सरळ सरळ ऑप्शन ए मारायचा. ठीक आहे. म्हणून याचा आन्सर आहे थर्मल इलेक्ट्रॉन. याचा आन्सर आहे थर्मल इलेक्ट्रॉन. नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, कमी तापाच्या वस्तूत उच्च तापमानातील वस्तू. हे बा, याच्यात आपण ना खूप छोलात नाही जाणार आहे की हे रिॲक्शन कशी होते ते रिॲक्शन. आपला चॅनलचा फोकस असते ट्रिक्स अँड टिप्सवर, तर आपण तसंच करणार आहे, ट्रिक्स अँड टिप्सवरच फोकस करणार. कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानाच्या वस्तूतून ऊर्जा स्थलांतरित होते, तर हे शक्य आहे असे इथे म्हटलंय. अशक्य आहे, अशक्य तर काही नसते. त्याच्यामुळे हे दोन आहे ना, दोन्ही संपर्कात ठेवून शक्य आहे, काही बाह्य कार्य करून शक्य आहे. हे ना हे पेअर बनते. ह्या दोघांचं सेम असं लिहिलेलं आहे, लिखावटही सेम आहे, त्याच्यामुळे हे पेअर बनते. म्हणून 50-50% याचं आपण येऊन जातो 50-50% पर्यंत. मग काय उरलं, मग कसं काय येईल याचा आन्सर दोघींपैकी. हे पहा, संपर्कात ठेवून दोन्ही सारख्या होतील, पण कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानातील वस्तू म्हणजे लो टू हाय नाही जाणार. संपर्कात ठेवलं तर काय होतं, पण दोन्ही एक गरम वस्तू आणि थंड वस्तू संपर्कात ठेवली तर दोन्ही वस्तू हळूहळू थंड होते, गरम तर नाही होत, म्हणजे एका लेवल नंतर थंडच होते. पण जर लो टू हाय करायचं असेल तर काय करावं लागेल, काहीतरी एक्सटर्नल फोर्स द्यावा लागेल. आपल्याला माहिती आहे ना, जर वरून एखादा दगड आपल्याला उंचावर न्यायचा तर आपल्याला एक्सटर्नल फोर्स लावावा लागते. लो टू हाय टू लो सरळ येते गुरुत्वाकर्षण किंवा यानं, पण लो टू हाय करायसाठी थर्मोडायनामिक्सच्या प्रमाणे काहीतरी कार्य करावं लागते. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन नंबर 3 हे आन्सर आहे. आपण 50-50 पर्यंत आलोच होतो 2 आणि 3 पैकी, पण त्यातला ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे काय, कमीत कमी म्हटलं आहे ना, मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते. आता याच्यामध्ये पण याच्यात तुम्ही मराठीत पाहिलं तर बरोबर समजेल. हे बघा, इथं काय लिहिलं, ध्वनीची श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा, उच्चतम मर्यादा, मॅक्सिमम आणि मिनिमम दोघांपैकी काहीतरी राहणार आहे, म्हणून आपण 50-50% आलो. मग याच्यातलं काय मिनिमम, हे बघा तुम्हाला मी नेहमी सांगितलं आहे की आपल्याला म्हणजे मॅक्सिमम, मिनिमम, लो, हाय अशा पेअर म्हणजे कॉन्ट्रास्ट मध्येच लावायचे असतात. इथे म्हटलंय मिनिमम ऑडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे मिनिमम असली पाहिजे त्याची फ्रिक्वेन्सी. तर म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, कमीत कमी याच्यात तो झाला पाहिजे. म्हणजे काय असेल, लोअर पिच लिमिट असेल. मिनिममची जोडी आपली जी आपण कीवर्ड असोसिएशन म्हणतो की शब्दांचं एकमेकांसोबत जुळवून आणणं, तर मिनिममची जोडी लोअर पिच ऑडिओ सोबतच लागते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 50-50 पर्यंत तर आपण आलोच होतो. पण एक ॲक्युरेट आन्सर जर आपण मार्क करायचे तर आपण थोडंसं खोलात जाऊ आणि आपल्या वर्ड असोसिएशन नुसार मिनिममची जोडी लोअर सोबत लावू आणि दुसरा आन्सर टिक करू. नेक्स्ट पहा, हिरा काय आहे, हिरा काय आहे असं म्हटलंय. हिरा हे कॉलोट्रॉप आहे कार्बनचं, पण कसं, ते आयनिक बॉन्ड मध्ये नाहीये. मेटल आहे का हिरा नाहीये, मॉलिक्युलर क्रिस्टल नाहीये, ठिसूळ नाहीये तो, मॉलिक्युलर क्रिस्टल. कोव्हॅलंट बॉन्ड हे दोन असतात. क्रिस्टलचे दोन प्रकार असतात, आयनिक क्रिस्टल आणि कोव्हॅलंट. मेनली आयनिक क्रिस्टलचा बॉन्ड कसा असतो, तर कार्बनचा बॉन्ड आहे किंवा दुसरा कोणता, तो आयनिक बॉन्ड म्हणजे परफेक्ट त्याच्यामध्ये पेअर्स सॅटिस्फाय होतात. पण कोव्हॅलंट मध्ये शेअरिंग वगैरे असते, मल्टिपल असे थोडे कॉम्प्लेक्स बॉन्ड्स असतात ते. त्याच्यामुळे डायमंडचा बॉल हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे, कोव्हॅलंट क्रिस्टल आहे. ठीक आहे.
तेव्हा खूप टेक्निकल गोष्टी त्यांनी असं सांगितलं तसं सांगितलं याच्यामध्ये पडायचं नाही, आपल्याला फक्त मार्क्स काढायचं आणि झालं. त्याच्यामुळे मी खूप खोलात जात नाही, तुम्ही नका जाऊ, कारण की त्याचा काही उपयोग नाही आहे. सायन्समध्ये तुम्ही एखादा PhD जरी ठेवला तिथं आणून, तरी तो सायन्सचे आन्सर आपल्याला आयोगाचे सायन्सचे आन्सर देऊ शकत नाही, कारण की आयोगाचं सायन्स वेगळ्याच गतीत चालते. आणखी काय म्हटलं, हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो ऑफ अलॉय मेनली रिकमेंडेड यूज इन एअरक्राफ्ट आणि ऑटोमोबाईल. एअरक्राफ्ट आणि ऑटोमोबाईल मध्ये काय आवश्यकते, काय आवश्यकते एअरक्राफ्ट आणि ऑटोमोबाईल. आता समजू शकता तुम्ही, आपल्या ऑटोमोबाईल मध्ये स्टील असते का, कॉपर तर बिलकुलच नसते आणि टायटॅनियमही नसते, मग काय राहिलं ॲल्युमिनियम आणि स्टील. आता यांनी काय म्हटलं आहे, कोणाचं अलॉय, आता हा जो स्टील आहे ना हा पहिलेच कार्बनचा अलॉय आहे, त्यामुळे तो एलिमेंट नाही आहे, एखाद्या एलिमेंटचे अलॉय असतात. समजून राहिलं तुम्ही, एखादा जो एलिमेंट असते त्याचे अलॉय असतं, पण स्टील ऑलरेडी अलॉय आहे, तो एलिमेंट नाही आहे. असा म्हणजे आयरन म्हटलं असतं तर वेगळी गोष्ट असते, पण त्यांनी स्टील म्हटलंय. स्टील, आयरन, स्टील, कार्बन याचं म्हणजे स्टील एक मिक्सचर करून बनवलेलं आहे, त्याच्यामुळे ते तसं येत नाही. त्याच्यामुळे लाईट कॉपर ते लाईट टायटॅनियम आणि लाईट ॲल्युमिनियम, तर त्याचं आन्सर आहे लाईट ॲल्युमिनियम. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन व नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार तयार होतो. ह्यात अनन्य क्रियेत हे दुय्यम उत्पादन असतात. आता आपण माहिती आहे नेहमी कीवर्ड्सवर फोकस करतो. मी तुम्हाला काय सांगितलं, ओनली, ऑल, फक्त, हेच, म्हणजे असे खूप असे भार देणारे जे कीवर्ड्स असतात ना ते काढून टाकायचे. ओनली, ओनली, ओनली. आता काहीतरी होऊन राहिलं तर फक्त एकच गोष्ट बनत असते का, किती साऱ्या गोष्टी बनतात. त्याच्यामुळे ओनली वाले ऑप्शन गेले, राहिलं शेवटचं ओझोन, अर्डियाइड, कीटोन्स अँड पॅरोसॅलिडाइड टायट्रेट. त्याच्यामुळे 4 नंबरचा आन्सर आपला आहे. नेक्स्ट बघा, अमिबा हा प्रोटोझोअन प्राणी आहे, कारण का बरं, आता का बरं आहे, याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन दिले. आपण नेहमी कशासाठी जातो असतो, मॅक्झिमम साठी किंवा ऑल साठी. आता ऑल तर नाही आहे इथं, मग काय उरलं मॅक्झिमम. मॅक्झिमम मध्ये कोणतं मॅक्झिमम ऑप्शन आहे, अ ब क, हे वाला तिसरं वाला मॅक्झिमम ऑप्शन आहे, म्हणून आपण याच्यासोबत जाणार. 62 चा आन्सर 3. ठीक आहे, नेक्स्ट बघू. आता इथे जोड्या दिल्या, हा जोड्याचे क्वेश्चन थोडेसे इझीच असतात. जोड्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, कोणती जोडी वैज्ञानिक नावे म्हणजे सायंटिफिक नाव आहे, एक आपलं नेहमीच्या रुटीन मधलं नाव आहे, तर त्याचं हे लावायचं आहे. तर याच्यामध्ये आपला काय रूल आहे, मॅक्सिमम किंवा ऑल. आता मॅक्सिमम तर इथे नाही, ऑल आहे इथे, मग आपण ऑल म्हणून झालं. तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती असली तर वेगळी गोष्ट, पण जिथे काहीच माहित नाही, आपल्याला ब्लँक आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, एका तासात आपल्याला म्हणजे 60 मिनिटात आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे, त्याच्यामुळे आपण खूप जास्त विचार करत नाही बसू शकत. बस टिक केलं, समोर झालं, सिक केलं, तेव्हाच कुठं पूर्ण पेपर पाहणं होते, पूर्ण क्वेश्चन पाहणं होतात, त्याच्यावर करेक्ट मार्किंग होते वगैरे होते. नाही तर फर्स्ट एका याच्यामध्ये अटकून राहिलं तर ह्या गोष्टी होत नाही. खालीलपैकी कोणत्या प्राणी समुदायांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा आरंभ केला. आता कोणत्या प्राणी समूहामध्ये कोणीतरी पहिल्यांदा केलं असेल, तो एकच असेल. समजू शकतं ना की कोणीतरी पहिल्यांदा धर्तीवर आलाय, तो एकच माणूस येईल ना, एकच माणूस येईल, एकच प्रजाती येईल, खूप साऱ्या ग्रुपमध्ये येणार आहे का तो, नाही. त्याच्यामुळे हे ग्रुपवाले कार्यक्रम तर गेले. मग उरलं कोण, ब आणि अ, सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी. ठीक आहे, या दोन पैकी आपण 50-50% वरती आलो, तर आपल्याला एखादा मार्क करायचा आहे. तर सरपटणारे प्राणी नंतर आले होते, उभयचर प्राणी पहिले आले, त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 4 आहे. म्हणजे पहिले सगळ्यात पहिले आपलं पाणी झालं होतं ना तयार, तेच तेच प्राणी अडॉप्ट होऊन मग जमिनीवर आले. पहिले ते पाण्यातच राहत होते, मग जमिनीवरही राहायला लागले, मग असं करत ते उभयचर बनले.
ते भारतामध्ये नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धती कोणी शोधून काढली? हा क्वेश्चन बरेच वेळा आलेला आहे. BYQ मध्ये आलेला आहे, ग्रुप बी मध्ये पण बरेच वेळा आलेला आहे. बॅन्थन आणि हुकर हे आहे त्याचं नॅचरल क्वालिफिकेशन ऑफ द एलिमेंट ऑफ द प्लांट. खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हातील तांबोरा रोगासाठी कारणीभूत आहे? कोणता? आपल्याला माहिती नाहीये कोणता आहे. मला बिलकुल माहिती नव्हतं. मग मी काय केलं, जेवढा डिफिकल्ट क्वेश्चन तेवढं त्याचा आन्सर सोपं आणि लांबलचक वाला ऑप्शन पाहिला, जो सगळ्यात मोठा लांब आहे, खूप एक्सप्लेन केलेला आहे तो वाला. तर मग मी तेच केलं, ऑप्शन नंबर ए मारला. ऑप्शन नंबर ए लांबलचकही होता, खूप वेल एक्सप्लेनही होता, म्हणून मी त्यासोबत गेले. भारतामधील भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते? कोणत्या घटकामध्ये पाझरते? आता तुम्ही समजू शकता, इथे कोणत्या घटकामध्ये पाझरते? टँकमध्ये पाझरते का? नाही, कालव्यातही पाझरत नाही. आता इथे बा विहीर लिहिलंय, इथे लिहिलंय सिंकिंग विहीर. सिंकिंग विहीर म्हणजे अशी खोल खड्डा पडून जी विहीर तयार होते ना, किंवा ती धसते, त्याला आपण सिंकिंग विहीर म्हणतो. त्याच्यामध्ये पाणी असं पाझरते, सिंक होते. पाझरते म्हणजे सिंक होते त्याच्यामध्ये पाणी. तर तेच एक असं शब्द आहे जो खूप एक्सप्लेन केलेला आहे, खूप व्यवस्थित सांगितलेला आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर नंबर 2 आहे. म्हणजे शब्द कसा मांडलेला आहे, ऑप्शन कसे सिलेक्ट केलेले आहे, त्याच्यावर आपला आन्सर डिसाईड होते. अभ्यास तर सगळेच करू राहिले, सगळेच जण नॉलेज ग्रॅब्स करू राहिले, पण तिथं गेल्यावर त्याच ऑप्शन मधून कसं काढायचं, म्हणजे तिथं तेवढंच असते, त्या तेवढ्या ह्याच्यातनंच आपल्याला काढावं लागते. आपल्या जवळचं काही ऍडिशन करायचं नाही, नसतं करायचं. म्हणून त्याच रिसोर्सेस मध्ये तिथे जे सांगितलंय त्याच्यामधनं आपलं परफेक्ट आन्सर कसं काढायचं ही स्किल आहे, हीच आपण इथे शिकून राहिलो. खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? आता मला सांगा, दोन्ही कोलेस्ट्रॉल चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाईल का? नाही, कोणतंही एक कोलेस्ट्रॉल असेल जे चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते. त्याच्यामुळे हा ऑप्शन तर गेला. आता लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल असते, एक हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल, व्हेरी लो डेन्सिटी. आता लो आणि व्हेरी लो थोडंसं जवळपास सारखेच होतात, म्हणून हे झालं. लो आणि हाय हे दोघांची पेअर बनते. म्हणजे एखादी चांगली गोष्ट राहील किंवा एखादी वाईट गोष्ट राहील, कमी जास्त हे नाही राहणार. म्हणजे त्याच्यामध्ये कमी किंवा याच्यामध्ये जास्त नाही, एकदा लो एक हाय, म्हणजे ह्या दोघांची पेअर म्हणजे 50-50 पर्यंत आलो आपण. यातला आपण हे करू शकतो, कोणतं एक मार्क करू शकतो. आता यातलं एक आहे, म्हणजे यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ऍक्च्युली काय असते, लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल ना असं सिंक होऊन जाते, ते लवकर रिमूव्ह नाही होत शरीरातून. पण हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल असते ना, ते असं चिपकून नाही बसत, ते लवकर रिमूव्ह होते, पाणी एक्सेट्रा याच्यामधनं ते रिमूव्ह होते, स्वेट वगैरे मधनं. पण हे जे कोलेस्ट्रॉल होते ते इझिली रिमूव्ह नाही होत, ते आपल्या आर्टरीज मध्ये वगैरे जाऊन बसते, चिपकते. त्याच्यामुळे ते जे लो डेन्सिटी असते हे चांगलं नसते. त्याचं पातळ असते, ते कुठे चिपकून जाते, त्यांना काढणं खूपच डिफिकल्ट होते, कारण की त्याची डेन्सिटी कमी असते. पण हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल असते ते असं एकदम चिटकून बसत नाही, ते इतर गोष्टींसोबत वाहत राहते, ते बाहेर पडते आणि ते इझिली रिमूव्हेबल असते. मग नेक्स्ट बघा, जेव्हा किडनी ट्यूबुलर पुनर्पोषण अश्वित तेव्हा भरपूर लघवी होते, या रोगास चलपचय विकारालाच काय म्हणतात? आता काय म्हणतात आपल्याला माहिती नाही. इंग्लिश मध्ये पहा, डायबिटीज मेनिपुलस, डायबिटीज इन्सिपिडस आणि डायबिटीज ऑन्सेट. आता हे जे दोन ऑप्शन आहे ना स्टार्टिंग वाले, हे बघा, हे दोन ऑप्शन सारखे सारखे दिसून राहिले, म्हणजे 50-50% पर्यंत आलो आपण. यातलं तुम्ही एक कोणतंही सिलेक्ट करू शकता. हे दोन ऑप्शन सेम आहेत, ठीक आहे, हे दोन ऑप्शन सेम आहेत, त्याच्यापैकी आपण कोणतंही एक सिलेक्ट करून मारू शकतो, कारण की एवढ्या सगळ्या गोष्टी डीप मध्ये जाऊन कोणालाच माहित नसतात. त्याचा ऑप्शन नंबर 2 आहे, पण आपण रिस्क घेतली, 50-50% मधलं एक जरी मारलं तरी 3-4 क्वेश्चन मधले, म्हणजे असे आपण 5-6 क्वेश्चन मधले 3 क्वेश्चन बरोबर आणि 3 क्वेश्चन चुकले तरी आपल्याला काही ना काही उरते. म्हणजे जिथं 0.25 नी जिथे रँक चालला, जिथे लिस्ट मधलं नाव चाललं, तिथे हाय खूप लिव्हरेज होऊन जातो. त्याच्यामुळे थोडीशी रिस्क तर उचलायची. खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? आपल्याला माहिती नाही. आता असं आहे की थोडं कसं आहे, इथे काय म्हटलंय, कोणती फॉलोइंग वॅक्सिन इज म्हटलंय, म्हणजे एकच वॅक्सिन विचारली आहे, कोणती लस.
एकच. कोणत्या लसी नाही म्हटलंय, खूप साऱ्या लसी नाहीच म्हटलंय. कोणती लस म्हणजे एकच. मग त्याच्यामध्ये सॅबिन आणि सिल्क हे जे आहे ना, हेच ऑप्शन असे आहेत जे एकटे एकटे आहे. इथे तर खूप सारे लिहिले आहे, इथे पण 2 टाईपचे लिहिले आहे. त्याच्यामुळे कोणतेही एकच असेल म्हणून सिंगल ऑप्शन वाले 2 ऑप्शन आहे, सॅबिन आणि सिल्क. आता 50-50% मध्ये आपण थोडीशी रिस्क घेऊ शकतो. तसं याचा आन्सर करेक्ट आन्सर सॅबिन आहे. आता या वेळेच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला म्हणजे कसं सायन्स तुम्ही किती काही वाचा तरी तुम्हाला पूर्ण आन्सर करेक्ट येईन अशी काही गॅरंटी नाही. कोणत्याच पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिल्या पण नाहीये. त्याच्यामुळे आपल्या ट्रिक्स अँड टिप्सनी, आपल्या थोड्याशा रिस्क टेकिंगनी किंवा आपल्या जे काही आपल्याजवळ जे काही काहीतरी आहे म्हणजे वर्ड्स असोसिएशन, एक्स्ट्रीम वर्डला काढणं, कीवर्ड्स असोसिएट करणं, ऑप्शन ए मार्क करणं, म्हणजे जे काही आपण शिकून राहिलो त्यातनं आपण याच्यातून मॅक्सिमम मार्क्स काढू शकतो. ठीक आहे फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय.